नमस्कार. आज आपण शिक्षण क्षेत्रातील एका महत्त्वाच्या आणि तितक्याच भावनिक विषयावर सविस्तर बोलणार आहोत. हो. आणि त्यासाठी आपल्याकडे एक लेख आहे ज्याचं शीर्षक आहे शिक्षकांच्या लढ्यात एकता आणि अखंडता. बरोबर. हा लेख शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजे टेटच्या निकालाकडे केवळ पास नापासच्या आकड्यांपलीकडे जाऊन पाहतो. आणि हेच या लेखाचं वैशिष्ट्य आहे. तो निकालाच्या वरवर दिसणाऱ्या चित्रामागे दडलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकतो. अगदी. म्हणजे यात संघर्ष आहे, संघटन आहे आणि भविष्याची चिंता सुद्धा आहे. नक्कीच. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत की वैयक्तिक यशाचा आनंद साजरा करताना नकळतपणे एका मोठ्या व्यावसायिक समुदायाच्या एकजुटीवर काय परिणाम होऊ शकतो. चला मग यातील एक एक पदर उलगडून पाहूया. लेखाची सुरुवातच खूप इंटरेस्टिंग आहे. जे शिक्षक टेट परीक्षेत पात्र झाले त्यांचं अभिनंदन केलं आहे, पण लगेचच एक वेगळा मुद्दा मांडलाय. हो. आणि तोच या लेखाचा गाभा आहे असं मला वाटतं. तो मुद्दा म्हणजे काही शाळांमध्ये जे मोजके शिक्षक पास झाले आहेत ना, त्यांचे सत्कार होत आहेत. आता वरवर पाहता यात चुकीचं काय आहे असं कुणालाही वाटेल. बरोबर. चांगल्या कामाचं कौतुक तर व्हायलाच हवं, पण लेखकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आणि ती चिंता खूप मूलभूत आहे. लेखकाच्या मते अशा सत्कारांमुळे नकळतपणे शिक्षकांमध्येच एक दरी निर्माण होत आहे. दरी म्हणजे नक्की कशी? म्हणजे बघा, एकाच शाळेत एकाच स्टाफ रूममध्ये काम करणाऱ्यांमध्ये पात्र आणि अपात्र असे दोन गट तयार होत आहेत. अच्छा. ही एक अदृश्य भिंत आहे जी खूप धोकादायक ठरू शकते. पण यात शाळा व्यवस्थापनाचा काय दोष? ते तर फक्त आपल्या शिक्षकांचं कौतुक करत आहेत. नाही, प्रश्न हेतूचा नाहीये, प्रश्न आहे परिणामाचा. ओके. हेतू नक्कीच चांगला असेल, पण विचार करा, जेव्हा एका शिक्षकाचा सत्कार होतो तेव्हा त्याच स्टाफ रूममध्ये बसलेल्या दुसऱ्या शिक्षकाला काय वाटत असेल? ज्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे शिकवलंय, पण या परीक्षेत ते पात्र ठरले नाहीत. अगदी. त्यांच्या आत्मसन्मानाचं काय? लेखक हाच मानवी आणि भावनिक प्रश्न विचारतोय. म्हणजे केवळ एका परीक्षेच्या निकालावरून त्यांची इतक्या वर्षांची मेहनत आणि योग्यता ठरवली जातीये असं त्यांना वाटू शकतं. बरोबर. कल्पना करा, दोन शिक्षक आहेत जे 10 वर्षांपासून मित्र आहेत, एकाच स्टाफ रूममध्ये बसतात, एकाचा सत्कार होतो, दुसऱ्याचा नाही. दुसऱ्या दिवशी त्यांची चहाची वेळ ती पूर्वीसारखी नसेल. नेमका हाच मुद्दा. लेखकाला हीच न बोललेली मानवी अडचण मांडायची आहे. आणि याचा परिणाम फक्त त्या दोन व्यक्तींपुरता मर्यादित नाही, बरोबर? अजिबात नाही. यातून समाजात एक चुकीचा संदेश जातो की बघा, याच शाळेतले काही शिक्षक पात्र आहेत आणि काही नाहीत. यातून संपूर्ण शिक्षक समुदायाच्या प्रतिमेला धक्का बसतो. म्हणजे वैयक्तिक कौतुक हे नकळतपणे सामूहिक बदनामीचं कारण ठरू नये. परफेक्ट. लेखातली मूळ भीती हीच आहे. ठीक आहे. म्हणजे मुद्दा सत्कार करण्याला नाही, तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या विभागणीला आहे. पण हा सगळा प्रकार फक्त एका परीक्षेच्या निकालापुरता मर्यादित नाहीये, नाही का? नाही. यामागे एक मोठा संघर्ष आहे ज्याकडे हा लेख आपलं लक्ष वेधतो. बरोबर. आणि इथेच या लेखाचा खरा गाभा समोर येतो. हा फक्त एका परीक्षेचा निकाल नाही, तर एका मोठ्या लढ्याचा भाग आहे. लेखात स्पष्टपणे नमूद केले की ही टीईटीची सक्ती अनेक शिक्षकांना मान्य नाहीये. हो का? हो. आणि अनेक शिक्षक संघटना या सक्तीविरोधात न्यायालयात कायदेशीर लढा देत आहेत. अच्छा, म्हणजे हा एक कायदेशीर लढा सुद्धा आहे. याचा मुख्य मुद्दा काय? म्हणजे संघटनांचा नेमका आक्षेप कशावर आहे? त्यांचा मुख्य आक्षेप पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली नियम लावण्यावर आहे. म्हणजे जे शिक्षक अनेक वर्षांपासून सेवेत आहेत त्यांच्यासाठी? हो. त्यांची व्यावसायिक योग्यता त्यांनी यापूर्वीच सिद्ध केली आहे. मग आता पुन्हा नवीन परीक्षा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि हा एक संघटित विरोध आहे जो निकालाच्या आकड्यांमध्ये कुठेच दिसत नाही. कुठेच नाही. आणि इथेच तर खरा मुद्दा आहे. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की निकालाची जी टक्केवारी सगळीकडे सांगितली जाते, हो, फक्त 3% निकाल, हो, ती पूर्णपणे दिशाभूल करणारी असू शकते? अगदी अगदी. लेखात असं म्हटलंय की अनेक शिक्षकांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक परीक्षेचा फॉर्म भरला नाही. अरे वा. त्यांनी मोर्चे आणि आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. हा एक प्रकारचा सविनय कायदेभंग आहे. अच्छा. त्यामुळे 3% निकाल याचा अर्थ 97% शिक्षक अपयशी ठरले असं सरळसोट गणित मांडणं पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे जी गोष्ट वरवर पाहता शिक्षकांच्या गुणवत्तेवरचं एक मोठं प्रश्नचिन्ह वाटते, ती खरं तर एका संघटित विरोधाची कहाणी असू शकते. बरोबर.
ही बातमी वाचण्याची पूर्ण दिशाच बदलते. 97% एक मोठा गट असा आहे ज्याने या प्रक्रियेत सहभागी व्हायचंच नाकारले. नेमका हाच मुद्दा. आणि इथेच लेखकाला एक मोठी भीती वाटते. कोणती भीती? ते म्हणतात की या वास्तवाकडे दुर्लक्ष करून केवळ कमी निकालावर बोट ठेवल्यास भविष्यात काय होईल? काय होईल? शिक्षकच अपयशी आहेत किंवा शिक्षकांची गुणवत्ता कमी आहे असा एक सोपा आणि चुकीचा निष्कर्ष काढला जाईल. आणि मग याचा वापर शिक्षकांच्या बदनामीसाठी केला जाईल. अगदी. हे तर खूप धोकादायक आहे. म्हणजे एका कायदेशीर लढ्याचा भाग म्हणून परीक्षेवर टाकलेला बहिष्कार हाच शिक्षकांच्या विरोधात एक शस्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो. नेमका हाच धोका लेखात अधोरेखित केला आहे. त्यामुळे जे शिक्षक पात्र झाले आहेत त्यांनीही या मोठ्या चित्राकडे पाहावं. त्यांचं यश हे फक्त वैयक्तिक नाहीये, तर त्यामागे एक मोठा संघर्ष आहे. हो, त्यांचा विजय हा त्यांचा वैयक्तिक विजय नक्कीच आहे, पण तो एका मोठ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आहे हे विसरून चालणार नाही. तर मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? शिक्षकांनी नेमकं काय करावं असं लेखकाचं म्हणणं आहे? यासाठी लेखकाने एक अतिशय भावनिक पण ठाम आवाहन केलं आहे. ते म्हणतात, आनंद नक्की साजरा करा. एकमेकांचे अभिनंदन करा. हो, त्यात काहीच गैर नाही. पण अशी कोणतीही कृती किंवा शब्द वापरू नका ज्यामुळे 3 गोष्टी घडतील. कोणत्या 3 गोष्टी? पहिली, शिक्षकांमध्ये फूट पडेल. आम्ही पात्र आणि तुम्ही अपात्र अशी विभागणी होता कामा नये. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टातील लढा कमकुवत होईल. तो कसा? जर शिक्षकच आपापसात विभागले गेले तर संघटनेची कायदेशीर लढाई कमजोर पडेल, कारण मग सरकार म्हणू शकतं की शिक्षकच या परीक्षेच्या बाजूने आहेत. आणि तिसरी, सर्वात महत्वाची गोष्ट, समाजात शिक्षकांची प्रतिमा डागाळली जाईल. जर शिक्षकच एकमेकांना कमी लेखू लागले तर समाज त्यांचा आदर कसा करेल? आपण सगळे एकाच बाजूचे आहोत, एकाच लढाईतील सैनिक आहोत, एकजूटच आपली खरी ताकद आहे. हो, ही वाक्य या लेखाचा गाभा आहेत. शत्रू बाहेर आहे, आपल्या आत नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, आणि तो खूप गरजेचा आहे, कारण अनेकदा व्यावसायिक लढ्यांमध्ये भावनिक एकता नसेल तर ते लढे टिकत नाहीत. म्हणजे हा लढा जे पास झाले त्यांच्या विरुद्ध नाहीच नाही. हा लढा आहे व्यवस्थेच्या अन्यायकारक सक्तीविरुद्ध. हा लढा आहे शिक्षकांच्या स्वाभिमानासाठी. आणि ही एकजूट टिकवून ठेवणं हेच या लढ्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि सर्वात मोठी ताकद सुद्धा. आणि मला वाटतं ही फूट पाडणारी परिस्थिती केवळ टीईटी पुरती मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. आणि इथेच लेखक या मुद्द्याला एका मोठ्या संदर्भात पाहतो. तो संदर्भ कोणता? लेखाच्या शेवटी जुन्या पेन्शन योजनेच्या म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीमच्या लढ्याचा उल्लेख आहे. हो आहे. तो उल्लेख वरवरचा नाही तर खूप विचारपूर्वक केलेला आहे. म्हणजे टीईटी हे एक निमित्त आहे, पण खरा संघर्ष मोठा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी. या 2 लढ्यांमध्ये काय साम्य आहे? साम्य आहे ते रणनीतीमध्ये. जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्यातही आपण हेच पाहिलं. काय पाहिलं? आर्थिक सुरक्षेच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. नवीन विरुद्ध जुने असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अच्छा. लेखक इथेही तसाच धोका ओळखत आहे. तिथे आर्थिक सुरक्षेच्या मुद्द्यावरून विभागणी होती, इथे व्यावसायिक पात्रतेच्या मुद्द्यावरून शिक्षकांना विभागलं जातंय. बरोबर. म्हणजे आज टेटचा निर्णय स्वीकारला तर उद्या आणखी कोणता नवीन नियम येईल आणि प्रत्येक वेळी जर शिक्षक विभागलेले राहिले तर कोणताही लढा उभाच राहणार नाही. नेमका हाच मुद्दा. इथून पुढे अनेक निर्णय हे शिक्षण क्षेत्रात होणार आहेत. ते सर्वच आपण स्वीकारायचे का? हा जो प्रश्न लेखाच्या शेवटी विचारला आहे तो याच मोठ्या धोक्याकडे बोट दाखवतोय. हो, या एका प्रश्नातून या लढ्याची व्याप्ती खूप मोठी होते. तो केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित राहत नाही. तो शिक्षकांच्या व्यावसायिक स्वायत्तेचा, त्यांच्या हक्कांचा प्रश्न बनतो. आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीत होणाऱ्या हस्तक्षेपाचा सुद्धा. हो, जुनी पेन्शन योजना हा आर्थिक सुरक्षतेचा प्रश्न होता, तर टीईटी हा व्यावसायिक पात्रतेच्या आणि स्वाभिमानाच्या निकषांचा प्रश्न आहे. पण दोन्ही ठिकाणी मूळ मुद्दा एकच आहे. तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या किंवा शिक्षकांच्या एकजुटीला सुरुंग लावणे. तर आजच्या या चर्चेतून आपण टीईटी निकालाच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. हो, शिक्षकांमधील एकता, कायदेशीर संघर्षाचा न दिसणारा पैलू, सामाजिक प्रतिमा आणि व्यावसायिक हक्कांसाठीचा मोठा लढा. या लेखाचा मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. वैयक्तिक यश साजरे करताना सामूहिक ध्येय आणि एकजुटीला धक्का लागता कामा नये. बरोबर. आणि यातला सर्वात महत्वाचा धडा म्हणजे कोणत्याही आकडेवारी किंवा घटनेमागील संदर्भ समजून घेणं किती आवश्यक आहे. हो, वरवर पाहता 3% निकाल ही बातमी शिक्षकांची गुणवत्ता कमी असल्याचं दर्शवते.
पण त्यामागे केवळ अपयश नाही तर एका संघटित विरोधाची आणि संघर्षाची ही एक कथा दडलेली असू शकते. आणि ती कथा समजून घेतल्याशिवाय आपण योग्य निष्कर्ष काढू शकत नाही. कधीच नाही. अगदी. हा लेख शिक्षकांच्या अंतर्गत एकजुटीवर लक्ष केंद्रित करतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. कोणता? जेव्हा एखाद्या संपूर्ण व्यवसायाची म्हणजे इथे शिक्षक समुदायाची सार्वजनिक प्रतिमा केवळ परीक्षांच्या निकालांसारख्या सोप्या आणि अनेकदा दिशाभूल करणाऱ्या आकड्यांवरून ठरवली जाते, तेव्हा त्याचा वर्गात प्रत्यक्ष शिकवण्याच्या गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या मनोधैर्यावर नेमका काय परिणाम होत असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जबाबदारी आणि व्यावसायिक आत्मसन्मान यामध्ये एक योग्य संतुलन कसं साधता येईल, हा प्रश्न केवळ शिक्षकांसाठीच नाही तर एक समाज म्हणून आपल्या सर्वांसाठी विचार करण्यासारखा आहे.